नमस्कार मंडळी, माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। तर मंडळी, बाबूची तब्येत आता बरी आहे। ते खेळायला लागले दीक्षूना दोघं। थोडीशी पेज पाजून घेतली मी। खेळता खेळता थोडं थोडं खातो। मला पण सर्दी झालेली आहे, त्याच्यामुळे माझा पण आवाज बसलाय। बाहेर गेल्याने वातावरण चेंज झालं, त्याच्यामुळे आमची तब्येत खराब झाली असं वाटतंय। मग आता बरं आहे, थोडं खेळायला लागलेत। आणि आता उन्हाळ्याचे दिवस पण आहेत, त्याच्यामुळे काही लहान मुलांचं चालूच असतं। तर दीक्षू आहे इकडे स्टडीला बसली, तिचा थोडासा वर्क करते आणि बाबूचं इकडे खेळायचं चालू आहे। दीदीला तर काही स्टडी करू देत नाही। एकदा दीदी खाली बसली की तिच्याकडे दप्तराकडे धावायचं, हे करायचं ते करायचं। तिची पेन्सिल घ्यायची, वहीच घ्यायची, खेचत राहतो सारखा सारखा। तिला काहीच करू देत नाही। मम्मी बाबूला घे करत राहते। मग तर आम्ही आता संध्याकाळी मुगाची डाळ ठेवली आणि ह्या बघा शेंगा, मस्त शेंगा बनवायला घेतल्या आम्ही। आज आम्ही डाळीत शेंगा बनवणार। मग शेंगा घेतल्या 2 आणि कापून घेते नम्रता। तुम्हाला हे आवडतात ना शेंगा? मला खूप आवडतात। गावाकडे भरपूर आहेत, त्या दिवशीच्या आणलेल्या आहेत ह्या। तर आज आम्ही शेंगा बनवतोय आणि दीक्षू इकडे स्टडी करत बसलेले आहे। तिचं काम करते ती। आम्ही दरवाजा आता उघडाच ठेवलाय, म्हणजे जाली लावली आहे बाहेर बाल्कनीत, म्हणून आम्ही दरवाजा खिडक्या उघडच ठेवले। मच्छर आता आत येण्याची शक्यता नाही, कारण जाली लावली। आता 2 दिवसच झाले, होळीला आम्ही घरी गेले तेव्हाच लावून गेले। मग मच्छर आत नाही येत, त्याच्यामुळे दरवाजा पण ओपनच ठेवतो आम्ही। मग मस्त हवा पण येते। नम्रताने डाळीमध्ये टाकल्यात शेंगा बघा, आणि इकडे दोघांची मस्ती चालू आहे। तो बघा, बाबू दीक्षूला डिस्टर्ब करायला मध्ये मध्ये चालला। खाली बसलेली होती, तिथून वरती बसली। जिथं बसेल तिथं जातो तो। दोघांचं असंच असतं दिवसभर। इकडे डाळ आमची शिजत आहे, तोवर मी बाजूला बोंबील घेतलेत, ते पण अशा पद्धतीने मोडून आता भिजवून नंतर मी ते पण भाजणार आहे। तर बाबू बघा स्वयंपाक बनवायला घेतला काय, तो मध्ये मध्ये असा येऊन ना माझा कपडा खेचत राहतो। दीदी बरोबर खेळत आहे तो। दीदीचा थोडा स्टडी झाला की स्टडी झाला आणि दोघं सोबत खेळायला लागले। दीक्षूनी दोघं सगळा पसारा काढून ठेवतात, थोडा वेळ आवरलं तर नीट ठेवतात, मग जशाच्या तसाच पसारा करून ठेवतात। कितीही आवरलं तरी पसारा जशाच्या तसाच करून ठेवतात। ही छोटी आहेत, मग त्यांना काय सांगायचं, पसाराच राहतो।
इकडे दोघांची मस्ती चालू आहे. तोवर आम्ही स्वयंपाकाची तयारी, डाळीला फोडणी देऊ झालेली आहे, तर त्याला फोडणी द्यायची तयारी चालू. डाळीला फोडणी देऊ. मिरची असं मध्ये मध्ये खेळतात, मध्ये मध्ये येतात. स्वयंपाक बनवायला घेतलं की मध्ये मध्ये येतात, खेळतात. असं करून करून आम्ही स्वयंपाक बनवला. आणि सोबतच मी बोंबीलही भाजून घेतलेत, नुसते कडक केले मी. तर अशा पद्धतीने आमचा स्वयंपाक झालाय. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचे असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू पुढच्या अशा नवीन ब्लॉगमध्ये. तर डाळ झालेली आहे फोडणी देऊन, आणि मस्तपैकी त्याला उकळी पण आली बघा, मस्त उकळी आली. आणि जेवणासाठी मी ताट पण काढलंय बघा. कसं वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एखादी कमेंट नक्की करा. धन्यवाद.